हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. बघा, आज आपण दुसरं ॲप्लिकेशन शिकणार आहोत ज्याला आपण वेल ऑर वॉल ऑफ डेथ म्हटलं जातं. आता बेसिकली हा टॉपिक कसा आहे की ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला नॉर्मली समजत असेल ज्याला आपण मौत का कुआ भी म्हणतो. जर तुम्ही बघितलं तर हा सपोज की एक रस्ता आहे तुमचा आणि ह्या रस्त्यावरती ही जी तुमची बाईक आहे, दिस वन विल बी लाईक दिस. जर सरळ चालत असेल तर ती तुमची ह्या पद्धतीने जाईल. म्हणजे ही जी बाईक आहे नॉर्मली ती अशी ट्रॅव्हल करत येते सरळ, ठीक आहे. बट हीच जर जी वॉल आहे, आपण तुम्हाला माहिती आहे की दिस बाईक विल बी गो ट्रॅव्हल अँड लाईक दिस, बरोबर अशी जाईल, ठीक आहे. सो जर बाईक आपण बघितली तर तिला आपण असा हॉरिझॉन्टल रस्ता करून ठेवलेला आहे असा, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की वेल ऑफ डेथमध्ये आणि मौत का कुआमध्ये बाईक नॉर्मली अशी ट्रॅव्हल करते, अशी हॉरिझॉन्टल वॉलवरती चालते, ठीक आहे. पण ती चालते कसं काय, एक शो म्हणून, सर्कस म्हणून आपण त्याला बघायला जातो. तुम्हाला माहिती आहे की ही गाडी टिकू नये इथे असं, ठीक आहे. पण जर मी हात सोडला तर ही गाडी खाली पडून जाईल ह्या पद्धतीने. बघा, इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याला आपण लक्षात घेऊ, मग आपण त्याच्यावरती बोलू. तर सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला समजत असेल की इथे एक पॉईंट दिलेला आहे, त्या पॉईंटला लक्षात घ्या. हा एक पॉईंट आहे, ज्या पॉईंटला आपण कन्सिडर करू की आपलं हे व्हेकल आहे. दिस इज वॉट अ टू व्हीलरचं एक व्हेकल आहे आणि ह्या व्हेकलवरती हा स्टॅटिक फ्रिक्शन लागतो आहे. म्हणजे बेसिकली हे जे टायर्स आहेत ह्या व्हेकलचे आणि हा जो आपला रस्ता आहे, ह्या दोघांच्यामध्ये जे फ्रिक्शन क्रिएट होईल त्या फ्रिक्शनला आपण एफ-एस म्हणून कन्सिडर करून घेऊ. आणि हे जे एम-जी आहे, ठीक आहे, हे एम-जी आहे. म्हणजे ही जी व्हेकल आहे आपली टू व्हीलरची जी व्हेकल आहे, या टू व्हीलरचं जे वजन असेल ते एम-जी आहे. म्हणजे ॲक्च्युली असं ती व्हेकल आहे आणि ह्या व्हेकलचं वजन खाली लागतं आहे, असं खाली चाललेलं आहे. आणि फ्रिक्शन जे रोड अँड टायरच्यामधलं ते एक्झॅक्टली त्याच्या अपोजिटमध्ये लागतं आहे, ठीक आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर नीट बघा, इथे समजा की मी याला असं ठेवून देतो आहे, ठीक आहे. असं ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल की मी जसा जसा हा इन्क्लाइन पाथ आहे आता, ठीक आहे, मी हा अँगल वाढवतो. जसं जसं मी अँगल वाढवत जाईल तर ती खाली पडून जाईल अशी, ठीक आहे. पण एक पॉईंट आहे बघा इथे. आता हा जर नॉर्मली पॉईंट तुम्ही पकडला तर ह्या पॉईंटवरती ते स्टेडी आहे. बट जसं जसं मी त्याला अजून अँगल वाढवत जातो तसा तसा तो खाली चालला गेलेला, ठीक आहे. मग ह्या केसमध्ये फ्रिक्शन कमी झालं, बरोबर आहे. सो इथे काय केस आहे की इथे जो एम-जी आहे याचा कसा आहे, खाली लागतो आहे आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन वर्कची, म्हणजे ह्या जो घासला जाईल तो खाली असा घासला जातो आहे, बरोबर आहे, एफ-एस. बट तो काय, अपोजिट डिरेक्शनमध्ये. आता याची नॉर्मल रिॲक्शनची गोष्ट करू आपण. नॉर्मल रिॲक्शन बघा, आता इथे नॉर्मलची गरज आपण जसं म्हटलं होतं की सपोज की हे व्हेकलच्या केसमध्ये इथे उभं आहे, एकदम स्टेडी उभं आहे, दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. कारण याचा एम-जी डाऊनवर्ड आहे आणि याला बॅलन्स करणारा जो नॉर्मल आहे तो असा वरती आहे, ठीक आहे. म्हणजे याचा जो बॅलन्स करणारा नॉर्मल आहे तो वरच्या डिरेक्शनमध्ये असा आणि त्याचा एम-जी खालच्या डिरेक्शनमध्ये, ठीक आहे. बट जर मी ह्या व्हेकलवरती नॉर्मल लावतो, बघा नॉर्मल असा आहे, जर मी नॉर्मल लावतो तर तो आता पडणार नाही. म्हणजे हा यन आहे माझा, मी यनने त्याला दाबून धरलेलं आहे असं. बट जसा मी यन सोडून देतो, ठीक आहे, तशी ती व्हेकल कुठे चालली जाते, खाली पडून जाते, ठीक आहे. तर इथे काही टर्मिनॉलॉजी समजून घ्या पहिले, मग आपण त्याच्यावरती बोलू, ठीक आहे. ह्या केसमध्ये समजा की इथे आपल्याला दिसतं आहे की ही जी व्हेकल आहे, आपलं जे वेल ऑफ डेथचं जे व्हेकल आपण कन्सिडर करतो आहे, ठीक आहे, त्या वेल ऑफ डेथच्या ज्या व्हेकलला कन्सिडर करा आणि मग बोला, ठीक आहे. सो नॉर्मली आपण कन्सिडर करून घेऊ की हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे, हा नॉर्मल रिॲक्शन ॲक्च्युली सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या व्हेकलला रस्त्यावर टिकून ठेवण्यासाठी जो फोर्स लागतो आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. म्हणजे हा दाबून धरलेला फोर्स आहे असा यन, बरोबर. म्हणजे यनमुळे ती गाडी तिथे टिकून ठेवलेली आहे. बट कसा, बघा, एन आपण कन्सिडर करतो आहे, दॅट इज वॉट अ नॉर्मल रिॲक्शन आहे. काय आहे, नॉर्मल रिॲक्शन आहे, ही नॉर्मल रिॲक्शन आहे, ठीक आहे. ॲक्च्युली नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपिटल फोर्सचं काम करते, एम-आर ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स, ठीक आहे. जर सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल सारखे राहिले, ठीक आहे, इकडे जाणारा हा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, ठीक आहे. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल जर बॅलन्स राहिले तर हे व्हेकल आपलं ह्या पॉईंटवर टिकून राहील, ठीक आहे. आणि त्याच्या एम-जीला म्हणजे वजनाला बॅलन्स करणार कोण आहे, फ्रिक्शन बॅलन्स करणार आहे. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ही सेंट्रिपिटल फोर्सचं काम करते आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करते, ठीक आहे. आणि स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे, ठीक आहे, जो फ्रिक्शन आहे ॲक्च्युली तो वजनाला बॅलन्स करतो. म्हणजे गाडीचं जे वजन आहे त्या गाडीच्या वजनाला बॅलन्स करणारा स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपिटल आहे जो सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करेल, बॅलन्स करेल.
तर मी इथे समजा काय म्हटलेलं आहे, दिस इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल, म्हणजे ही एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे ज्याची रेडियस काय म्हटली आपल्याला, आर एवढी रेडियस आपल्याला कन्सिडर करून दिली गेली. ही आर रेडियस आहे इनसाइड विच अ व्हेकल इज ड्रिवन इन अन हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे हे जे व्हेकल आहे आपलं, हे व्हेकल कसं चाललेलं आहे तुमचं, असं हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतं आहे. दिसतंय तुम्हाला, हे व्हेकल असं हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे, ह्या पद्धतीने चाललेलं आहे. दिस कॅन बी सीन व्हाईल परफॉर्मिंग अ स्टंट, म्हणजे ज्यावेळेस स्टंटमॅन स्टंट परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसायला भेटतं. ठीक आहे, मौत का कुआमध्ये. ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर, द फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल्स, म्हणजे व्हेकलवरती कोणते कोणते फोर्सेस लागत आहेत बघा. मग तर व्हेकलवरती लागतो आहे तुमचा सगळ्यात पहिले तर नॉर्मल रिॲक्शन. जी नॉर्मल रिॲक्शनमुळे ही जी गाडी आहे आपली, ठीक आहे, ही जी टू व्हीलर आहे आपली, ती टू व्हीलर काय करेल, रस्त्यावर टिकून राहील. बघा नॉर्मल रिॲक्शन मी अशी लावली एन. ठीक आहे, ती रस्त्यावर टिकून राहील. ठीक आहे, फ्रिक्शन ह्या गाडीच्या वजनाला बॅलन्स करेल, म्हणजे हे वजन, ठीक आहे, त्या गाडीचं वजन खाली चाललेलं आहे. ठीक आहे, त्याला वरती धरून ठेवण्याचं काम कोणाचं आहे, फ्रिक्शनचं आहे. ठीक आहे, सो फ्रिक्शन त्याला बॅलन्स करतं आहे. मग नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे, आणि हा आला आपला कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपवर्ड डिरेक्शनमध्ये आणि एम जी डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. मग याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन ही कशाचं काम करते, सेंट्रीपिटल फोर्सचं काम करते. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ही बेसिकली असेल एम आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल्स टू असेल आपला एम जी. ठीक आहे, जर व्हेकलला सेफ कंटिन्युअस हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायची असेल, म्हणजे तुम्ही जसं बघतायत की जर ह्या व्हेकलला कंटिन्युअस फिरायचं असेल आणि सेफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायची असेल, तर त्या केसमध्ये जो आपला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, म्हणजे हा तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस, याची व्हॅल्यू ऑलवेज लेस दॅन किंवा इक्वल असायला पाहिजे कोणापेक्षा, म्यू एस इंटू एनपेक्षा, म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शनपेक्षा. जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू लेस दॅन दॅट इज म्यू एस इंटू एन असेल, अदरवाईज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन असू शकते. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो आहे की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू एन असेल. मग आपण त्याला लिहू बी शकतो. बघा कशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की जो एफ एस आहे आपला, तो कोणाला बॅलन्स करतो, एम जीला बॅलन्स करतो. म्हणजे मग एफ एसची व्हॅल्यू काय झाली बघा, हा जर एफ एस असेल, ठीक आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला आपण लिहिलेलं आहे एम जी. तो लेस दॅन ऑर इक्वल्स टू कोणापेक्षा आहे, म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता तुम्ही म्हटले की नॉर्मल रिॲक्शन एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे. काय, एम व्ही स्क्वेअर बाय आर. का बरं, कारण तो आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, जो बॅलन्स करतो सेंट्रीफ्युगल फोर्सला. ठीक आहे, मग हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे ॲक्च्युली, की त्याच्यामुळे ती गाडी काय करते, तिथे टिकून राहते. जर सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल सारखे नसते तर ती गाडी त्या रस्त्यावर टिकून राहिली नसते, कारण इथे नॉर्मल रिॲक्शनची गरज आहे. ठीक आहे, म्हणजे या व्हेकलला नॉर्मल रिॲक्शनची गरज कोण देतं आहे, तुमचा हा सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे नॉर्मल सेंट्रीपिटलचं काम करतो तो सेंट्रीपिटल फोर्स आहे, आणि बॅलन्स कोणाला करतो आहे, सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करतो आहे. म्हणून लिहिताना जो आपला एम जी आहे, एवढं समजा इथे एम जी हा होता एफ एस, आणि एन जो होता एम व्ही स्क्वेअर बाय आर होता. म्हणून इथला जो एन होता बघा, हा लिहिलेला एन, याला लिहिलं गेलं एम व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, तर एम व्ही स्क्वेअर बाय आर दोघं साईड जर चेक केलं तुम्ही, तर तुम्हाला दोघं साईडमध्ये एक फरक दिसेल. त्या फरकला समजून घेऊ आपण. बघा काय फरक तुम्हाला समजतो आहे, तर ह्या दोघांमध्ये आपल्याला समजतं आहे की हा यम आहे आणि हा यम काय झाला, दोघं साईडमधून कॅन्सल. ठीक आहे, व्हेकलचा मास काय याच्यावरती ते फरक पडत नाही. तर जो जी आहे आपला, जी विल बी लेस दॅन ऑर इक्वल्स टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आरच्या बरोबर होऊन जाईल. ठीक आहे, मग आपल्याला मिनिमम स्पीड पाहिजे, की किती स्पीड असेल की त्याने सेफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करू शकतो तो. तर मग मिनिमम स्पीडची जर आपण गोष्ट केली तर व्ही स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर, बघा हा डिवाईडचा होऊन जाईल याला मल्टिप्लाय, म्हणजे हा झाला आर मल्टिप्लाय जीला. ठीक आहे, आणि हा म्यू एस मल्टिप्लायचा झालेला आहे डिवाईड, हा आपण डिवाईड लिहिला. म्हणजे व्ही स्क्वेअर ॲक्च्युली काय, व्ही स्क्वेअर विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. ठीक आहे, मग हा जो स्क्वेअर आहे तो झाला स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट. ठीक आहे, आपण काय मिनिमम स्पीडची गोष्ट करतो आहे, मॅक्झिममची नाही. तर मिनिमम स्पीड किती असेल त्याचा, कमीत कमी जर त्याने हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायची असेल तर मिनिमम त्याचा स्पीड काय लागेल बघा, स्क्वेअरचा स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट करून घेतलेला. कशा पद्धतीने, तर याला नीट समजून घ्या. याला आपण लिहिलं व्ही स्क्वेअर विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू,
ठीक आहे, आर जी अपॉन काय होता हा म्यू एस होता. ठीक आहे. सो आपल्याला मिनिमम स्पीड पाहिजे म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू म्हणजे हा मिनिमम स्पीड असेल इक्वलला. ठीक आहे, जो आर जी अपॉन काय राहील तुमचा म्यू एस असेल. जर हा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट केला तर व्ही मिनिमम ठीक आहे इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी अपॉन असेल हा म्यू एस. तर ह्या मिनिमम स्पीडला तो काय करू शकतो, सेफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करू शकतो. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.